आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मनसे, शिंदे, शिवसेना आणि काँग्रेसची पहिली यादी अद्याप समोर आलेली नाहीये। बंडखोरी टाळण्याकरता या पक्षांकडून ही सावध भूमिका घेण्यात येते। तीनही पक्ष अद्यापही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। उद्या फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे। असं असतानाही मनसे, शिंदेची शिवसेना आणि काँग्रेसकडून मात्र पहिली यादी अद्यापही जाहीर करण्यात आलेली आहे। तर बंडखोरी टाळण्याकरता मात्र या पक्षांनी आता सावध भूमिका घेतली आहे। तीनही पक्षांकडून अद्याप उमेदवारी यादी जाहीर करण्यात आलेली नाहीये। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी नरेंद्र कोटेकर यांच्याकडून। नरेंद्रजी, खरं तर बंडखोरी टाळण्याकरता आता हे तीनही पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे। अजूनही हे तीनही पक्ष वेट अँड वॉचच्याच भूमिकेत असल्याचं पाहायला मिळतंय। उद्या शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याकरता। काय या संदर्भात अधिकची अपडेट? तिन्ही पक्षांनी सावध पवित्रा याच्यासाठी घेतलेला आहे की कुठल्याही प्रकारची बंडखोरी होऊ नये आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या थेट सूचना त्यांनी उमेदवारांना दिलेल्या आहेत। उमेदवारांना तसे निरोप गेलेले आहेत, मात्र उमेदवारी यादी जाहीर करण्याचं त्यांनी टाळलंय याच्यासाठी की जे इच्छुक आहेत आणि गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणामध्ये जे काय उलथापालथ झाली आहे ती पाहता उमेदवारांनी बंडखोरी करू नये, आपले उमेदवार कुठे जाऊ नये। आणि परवाच्या दिवशी जसं राज ठाकरेंनी एक विधान केलं होतं की राज्यामध्ये मुलं पळवणारी टोळी कार्यरत आहे, याचाच अर्थ ते जरी मार्मिक बोलले असले तरी अर्थ असा होता की पक्ष आपापले उमेदवार सांभाळण्यात मग्न आहेत आणि आपला उमेदवार दुसरीकडे जाऊ नये, बंडखोरी होऊ नये आणि ज्याला उमेदवारी दिली आहे त्याला कुठलाही निवडणुकीत धोका होऊ नये याच्यासाठी उमेदवारी यादी जाहीर न करता प्रत्येक पक्षाची रणनीती अशी आहे की थेट उमेदवारांना फोन करायचा, थेट उमेदवाराला अर्ज दाखल करायचा शेवटच्या क्षणी तर शेवटच्या क्षणी। त्यामुळे तो जो प्रतिस्पर्धी असतो किंवा दुसरा जो उमेदवार आहे तिकडचा इच्छुक त्यांनी कुठल्याही प्रकारची बंडखोरी करू नये अशी एक रणनीती सर्वच पक्षांनी घेतलेली आहे। राज ठाकरेंनी ही शक्यता आधीच वर्तवली होती की पक्षाची उमेदवारी जर यादी जाहीर केली तर बंडखोरांची संख्या वाढेल। भाजपने पण तीच रणनीती आखली आणि शिंदे सेनेने तर अद्याप उमेदवारी जाहीर म्हणजे यादी जाहीर केली नाही, मात्र त्यांच्या उमेदवारांना सूचना गेल्याचं आपल्याकडे माहिती मिळते। हे उमेदवार कोण असतील याची पहिली माहिती आपण लोकशाहीवरती नक्कीच घेऊ। निश्चितच नरेंद्र सर, खरं तर बंडखोरी टाळण्याचा तर हा प्रयत्न आहेच, परंतु विरोधी पक्षांकडून उमेदवार पहिले घोषित करण्याची कुठेतरी वाट पाहिली जाते का, हा देखील सवाल या माध्यमातून उपस्थित होतोय। हा तशी परिस्थिती असते, याचं कारण असं की उमेदवारी घोषित करताना किंवा त्या प्रभागामध्ये उमेदवारी देताना एक आकलन केलं जातं की आपल्यासमोर कोण उमेदवार उभा राहील, तो त्या उमेदवाराची ताकद काय किंवा तो किती प्रभाव पाडू शकेल। म्हणूनच आतापर्यंत मला वाटतं शिवसेना असेल किंवा मनसे असेल म्हणजे शिंदे शिवसेना मनसे यांनी उमेदवारी जाहीर केली नाहीये की समोरच्या प्रतिस्पर्धी कोण उमेदवार जाहीर करतात, त्यांची राजकीय स्थानिक ताकद किती मोठी आहे, आपला उमेदवार तिथे टिकाव लागू शकेल का आणि आपल्याला ती जागा जिंकता येईल का याची रणनीती ठरवण्यासाठीच उमेदवारांचा एक अभ्यास केला जातो की त्याची त्या मतदारसंघामध्ये ताकद किती मोठी आहे आणि त्या ताकदीच्या आधारावरती खरं म्हणजे ते उमेदवारीचं तिकीट दिलं जातं। आता उमेदवारी यादी जाहीर न करता थेट उमेदवाराला सांगून त्याला अर्ज भरायला लावायची ही रणनीती तीच आहे की समोरचा माणूस गाफील राहिला पाहिजे, विरोधक गाफील राहिले पाहिजे। त्याचबरोबर आपल्या पक्षात अंतर्गत वाद उफाळून आला नाही पाहिजे। अंतर्गत वाद उफाळून जर आला तर त्याचा मोठा फटका पक्षाला बसेल। प्रत्येक पक्षाला आता वाटतंय 2017 नंतर होणाऱ्या पालिकांच्या निवडणुकांमध्ये आपलं वर्चस्व पालिकांवरती असायला पाहिजे आणि त्याच्यासाठी हा नवा फॉर्म्युला यावेळी सगळ्याच लोकांनी अंमलात आणलाय। जी निश्चितच नरेंद्र सर, पण कुठेतरी इच्छुक उमेदवारांची आत गळचेपी होतीये का असाही सवाल उपस्थित होतोय, कारण येत्या 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांची मतदान प्रक्रिया होणार आहे आणि त्यामुळे उमेदवारांना कुठेतरी प्रचारासाठी देखील कमी वेळ मिळाल्याची देखील खरं तर परिस्थिती निर्माण होऊ शकते या सर्व गोष्टींमुळे। 30 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे, म्हणजे उद्या सायंकाळी 4 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे। मूळ प्रचार हा 8-10 दिवसाचाच आहे, कारण प्रभाग छोटे असतात। ही पालिका निवडणूक ही स्थानिक प्रश्नावरती लढली जाते, तेव्हा मोठ्या प्रचारापेक्षा तुम्हाला तुर्तास थांबवतेय। धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।